हैदराबाद गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला 8 दिवसांचा इशारा दिला असून मागणी मान्य न झाल्यास पश्चिम महाराष्ट्र मराठा आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनेल असा इशारा दिलाय। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कोल्हापूर गॅझेटची एंट्री झाली आहे। कोल्हापूर संस्थानच्या 1886च्या गॅझेटची अंमलबजावणी करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय द्यावा अशी मागणी सातत्यानं होती आहे। आमच्या 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात जर एकट्या सापडतात आणि त्याचं जर तुम्ही प्रमाणपत्र देत नाही तर किती मोठा अन्याय आहे मराठा समाजावरती। कारण 1,40,000 जर म्हणलं तर एका घरात 5च धरा तुम्ही, तरी 4 लाखाच्या पेक्षाही जास्त कुणबी प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळू शकते। हे माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा। या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्या आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्या त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का।